नमस्कार मंडळी, मी ऋषाली बोरेकर, तुमचं लाईफ जर्नी या चॅनलवर स्वागत आहे। मी आज नाश्त्याला पिठाचे डोसे काही म्हणू शकता तुम्ही त्याला, ते करणार आहे। तर तुम्हाला ती रेसिपी दाखवते। आणि मी नेहमीच काही नाश्ता नाही करत, एखाद्या वेळेस करते, मुलं हसबंड वगैरे घरी असले तर करते। तर मी आज करत आहे, तर तुम्हाला मी म्हटलं दाखवून द्यावे। तुम्ही याच्यात दही पण घालू शकता। त्यासाठी आपल्याला हे पीठ पाहिजे। मी 3 चम्मच पीठ घेतलेलं आहे। पीठ म्हणजे याच्यामध्ये तांदूळ आहे, उडदाची डाळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी आणि बेसन आणि रवा एवढं ह्या पिठामध्ये आहे। आणि हे टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची, आणि हे मी मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे इकडे। आणि याच्यात मी मीठ घातलेलं आहे आणि आता हळद घालणार आहे आणि हे सर्व टाकणार आहे त्यामध्ये। तुम्ही यामध्ये दही कोथिंबीर घालू शकता। आणि मी आता याच्यात पाणी टाकून याने हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे। मी एकत्र केलेलं आहे हे यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहे। यामध्ये पाणी टाकणार आहे मी हे सर्व आता एकजीव करत आहे। तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं, जास्त पातळ नका करू, कारण ते जास्त पातळ झाले की ते तव्याला चिपकून बसतात। कन्सिस्टन्सी जेवढी तुम्हाला ठेवायची आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता। जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको। मी याच्यात रवा आणि बेसन वरून घालते। रव्याने ती तव्याला चिटकत नाही। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्त पण झालं तर काही फरक पडत नाही। किंवा बेसन वरून, किंवा तुम्ही हरभऱ्याची डाळ पण हे करताना टाकू शकता याच्यात, दळून आणताना। मी हरभऱ्याची डाळ याच्यात घातलेली नाहीये, त्यामुळे मी वरून घातलं बेसन। मी एवढं पातळ केलेलं आहे, बघू शकता तुम्ही, एवढं पातळ केलेलं आहे मी, सर्व याच्यात घातलेलं आहे हे बघा। आता तवा गरम झालेला आहे, फुल गॅस करायचा। आणि मिठाचं पाणी आहे, मिठाचं पाणी मी याच्यात घालते, वरून टाकते याच्यात, कारण की चिपकत नाही मग हे डोसे। तसं शिंपडायचं मिठाचं पाणी। मी तेल टाकून बघितलं होतं, पण तेलाने ते चिटकून बसतात। याच्यात मीठ घातलेलं आहे। सर्व कोथिंबीर माझ्याकडे नव्हती आज, तर मी काही घातली नाही। मला कोथिंबीर आवडते तशी, पण आज नव्हती, त्यामुळे काही हरकत नाही। आणि हे असंच टाकायचं, ते पसरवलं की चिटकते, त्यामुळे हे असंच घालायचं याच्यावर। याला पिठाचे डोसे किंवा तुम्ही उत्तप्पा पण म्हणू शकता। हे फुल गॅसवर असं हे टाकायचं आणि नंतर गॅस कमी करून याच्यावर झाकण ठेवायचं। आता हे 5 किंवा 3 मिनिट झालं हे की नंतर पलटून घ्यायचं। हे खूप पौष्टिक आहे, याच्यात नाचणीमुळे कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर सगळं लेवलमध्ये राहते। आणि खायला पौष्टिक आहे, मुलांना पण, छोट्या मुलांना, म्हाताऱ्यांना, आपल्याला पण, सगळ्यांनाच हे पौष्टिक आहे खायला। आणि असं पोट भरतं खाल्ल्यावर, आणि असं गच्च नाही राहत पोट। बस 2-3 तास झाल्यानंतर आपल्याला भूक पण लागते। जसं आपण दुसरा नाश्ता केला तर असं गच्च राहते पोट, डोसे वगैरे, अप्पे,
ढोकळे वगैरे असे आपण खाल्ले तर आपलं गच्च राहते, पोट भूक नाही लागत. पण हा नाश्ता असा आहे की पौष्टिक तर आहेच, पण आपल्याला भूक पण लागते. 2-3 तासानंतर आपल्याला लगेच भूक लागते. खाल्ल्यानंतर आपल्याला वाटते की असं खाल्लं आपण, पोट भरलं आपलं, पण भूक पण लागते त्याने. तुमच्या घरी जेवढे मेंबर असेल तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता आणि सगळ्यांना 2-2, 3-3 जेवढे जेवढे आवडेल जसे तसे आपण खाऊ शकता. आमच्या घरी आम्ही 2-2 सगळेजण खातो, त्यानुसार आम्ही ते भिजवतो. या पिठाचे तुम्ही डोसे, उत्तप्पे आणि अप्पे पण करू शकता याचेच. मी एक दिवस अप्पे करणार आहे, ते पण तुम्हाला दाखवेल. या तव्यासोबत ते लाकडाचा सराटा आलेला आहे असा काढायसाठी, तर यांना मी उलटवणार आहे. आणि आता हे बघा, मी उलटवत आहे. हे बघा, इझी पलटवल्या जाते. खूप छान झालेला आहे, जळला नाही आणि खूप छान झालेला आहे. हा आहे पिठाचा डोसा. चला तर आपण ट्राय करून बघू, खाऊन बघू आपण. खूप छान झालंय, तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा, खूपच छान झालंय. आणि या लोण्यासोबत खा, दह्यासोबत खा, खूप, किंवा तसा पण खाल्ला तर छान लागते. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय.